आपण जिल्हा परिषद समोर उपोषण करत आहात, काय नेमका विषय आपला? नमस्कार, मी संजय पिले, आर विद्यालयातील सेवाज्येष्ठ शिक्षक आहे. आर विद्यालयामध्ये जून 2025 पासून मुख्याध्यापक पदावरती नियुक्ती केलेली नाही आणि त्यामुळे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक ही पदच नसल्यामुळे प्रशासकीय काम सगळं ठप्प झालेलं आहे. विद्यार्थ्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत नाहीये. 10वीच्या प्रवेशपत्रांवरती गट शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. शाळेच्या 10वीच्या परीक्षेचं केंद्र संचालक म्हणून केंद्रप्रमुखांची बाहेरची नियुक्ती झालेली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा प्रशासनाने आज तागायत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाहीये. तर प्रशासनाला सुद्धा या गोष्टींचं उत्तरदेह प्रशासन आहे. प्रशासनाने लक्ष द्यावं आणि आर विद्यालयामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. या हेतूने आम्ही या ठिकाणी बसतोय. आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही, परंतु प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे की प्रशासनाने लक्ष घालून या शाळेचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालावा. यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न लवकरात लवकर प्रयत्न करावा व विद्यार्थ्यांची, पालकांची जी काही ओरपोर होते, त्यांचं जे अतोनात शैक्षणिक नुकसान होतंय ते नुकसान त्वरित थांबवावं या मागणीसाठी आम्ही या उपोषणाला बसतो आहोत, साखळी उपोषण करत आहोत. जर मागणी पूर्ण नाही झाली त्याच्या पुढचं पाऊल काय राहणार? आज साखळी उपोषण आहे ते आम्ही जोपर्यंत मागणी होत नाही, जोपर्यंत रीतसर चार्ज हँड हस्तांतरित होत नाही, प्रशासनाने माझी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश दिलेले, परंतु मला कुठल्याही प्रकारचा चार्ज मिळालेला नाही आणि चार्ज मिळाल्याशिवाय मी कार्यवाही करू शकत नाही. या अगोदर आपण याचा काही पाठपुरावा करून आम्ही गेल्या 2017 पासून अनेक प्रकारची निवेदनं दिलेली आहे, प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही निवेदनं दिलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चाही केलेली आहे, परंतु अद्याप पावेतो असं ठोस निष्कर्ष कुठलेही निघालेले नाही. कागदपत्र अनेक निघत आहे, पण त्याची कार्यवाही होते की नाही याबाबत मात्र आम्ही प्रशासनाला वारंवार विचारणा करत असतो. यासाठी संस्था चालकांना आपण आम्ही सर्वांना जी प्रत देतो आम्ही ते सगळ्यांना देतो. उपसंचालक, संचालक, संस्था चालक, शिक्षणाधिकारी सगळ्यांना आम्ही त्याची प्रत देत असतो.